जय भीम, नमो बुद्धाय. मी रुपाली जाधव द ग्रेटेस्टमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे ज्ञानाचे अथांग महासागर. या देशात समता निर्माण व्हावी यासाठी त्यांनी अनेक वादळं झेलली. बंधुता आणि स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक संघर्ष आणि त्यागही केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय देऊन गेले? या देशातील माणसाला माणूसपण देऊन गेले. देशाच्या प्रगतीला एक विचारधारा देऊन गेले. संविधानाच्या रूपाने प्रजासत्ताक भारताला लोकशाहीचा दागिना देऊन गेले. बाबासाहेबांचं सोडून जाणं म्हणजे सगळंच हरपून गेल्यासारखं होतं. बाबासाहेबांच्या जीवनात शिक्षणाचं आणि पुस्तकांचं विशेष महत्त्व होतं. एखाद्या गोष्टीची माहिती मिळवण्यासाठी त्याचे ते इतके संदर्भ शोधायचे की त्या विषयाच्या पार खोलात जायचे. लोक हे राहण्यासाठी घर बांधतात, मात्र पुस्तकांसाठी राजगृह बांधणारे बाबासाहेब एकमेव होते. डॉक्टर बाबासाहेबांचा ग्रंथसंग्रह अफाट होता. गोलमेज परिषदेसाठी 1930-32 मध्ये लंडनला गेले असताना बाबासाहेबांनी 24 पेठ्या भरून पुस्तके आणली होती. हजारो ग्रंथ परिश्रमपूर्वक त्यांनी मिळवले होते आणि त्या गर्भश्रीमंत पुस्तकांसाठी त्यांनी हिंदू कॉलनीत राजगृह बांधलं. तसंच ब्रिटिश व्यंगचित्रकार सर डेव्हिड लो यांनी पुस्तकांच्या ढिगाऱ्यात वाचत बसलेल्या बाबासाहेबांचं व्यक्तिचित्र काढलं होतं. बाबासाहेबांच्या ग्रंथप्रेमीचे असे अनेक उदाहरणे आहेत. एखाद्या श्रीमंत व्यक्तीकडे खूप सारी संपत्ती असते, मात्र बाबासाहेबांकडे ज्ञानाची संपत्ती ही न संपणारी होती. धर्मांतर झाल्यानंतर बाबासाहेबांसमोर एकदा एक महिला आपल्या मुलासोबत आली आणि बाबासाहेबांचे पाय धरू लागली आणि म्हणाली की आमच्यासारख्या खालच्या समाजातील लोकांवर जे अन्याय अत्याचार होतात त्यासाठी काय करावं लागेल. तेव्हा बाबासाहेब म्हणाले, सगळ्यात आधी या विरुद्ध तुम्हाला आवाज उठवावा लागेल आणि त्यासाठी तुम्हाला शिकावं लागेल. तुमच्या येणाऱ्या पिढीला शिक्षणाचं महत्त्व समजवावं लागेल, जेणेकरून तुमच्या विचारात बदल घडेल आणि तुमच्यावर कोणासमोर झुकण्याची वेळ येणार नाही. कारण तुमचं शिक्षण तुमचं व्यक्तिमत्व आणि विचार घडवित असतो. शिक्षणाने तुमच्यात स्वतःचं एक मत तयार होत असतं. बाबासाहेब म्हणतात, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. जो कोणी प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. बाबासाहेबांनी या भारत देशाला खूप काही दिलं, पण एक माणसाने माणूस म्हणून कसं जगावं, कसं असावं हेही सांगितलं. आणि बाबासाहेबांचे हे विचार जो कोणी अंगीकारेल तो स्वतःच्या जीवनात एक क्रांती नक्कीच घडवेल. स्वाभिमानाचा जय भीम बोलताना जय भीम चित्रपटातील ही कविता म्हणावीशी वाटते. जय भीम म्हणजे प्रकाश, जय भीम म्हणजे प्रेम, जय भीम म्हणजे अंधाराच्या दिशेतून प्रकाशाचा मार्ग, जय भीम म्हणजे करोडो लोकांचे अश्रू.